नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 1 मधील गुरुत्वाकर्षण हे प्रकरण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. दॅट मीन्स ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय आहे? तर हे एक प्रकारचं आकर्षण बल आहे आणि हे वैश्विक बल असून ते विश्वातील कोणत्याही 2 वस्तूंमध्ये प्रयुक्त होत असते. हे 9वीच्या इयत्तेमध्ये आपण पाहिलेलं आहे. याचा शोध नेमका कसा लागला हे आता आपण लक्षात घ्यायचं आहे. In the 9th standard, we have learned that gravitational force is a universal force and it acts between any two objects in the universe. So let's study about the discovery of this force. In the previous standard, we studied about so many types of forces. Which are they? कितीतरी प्रकारची बलं आपण अभ्यासलेली आहेत, जी आपण रोज वापरतो. एखादी वस्तू ओढत असताना, एखादी वस्तू ढकलत असताना, कोणतीही वस्तू उचलताना, पाणी आपल्या चेहऱ्यावर मारताना, दात आपण ब्रश करताना. बलाशिवाय या गोष्टी होतील का? लक्षात घ्या बरं. मग कोणत्या कोणत्या प्रकारची बलं आपण शिकलेलो आहोत आणि वापरतो नेहमीच. या बलांपैकी गुरुत्वाकर्षण बल आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. मग गुरुत्वाकर्षणाचा शोध नेमका कसा लागला हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सर आयझॅक न्यूटन ज्यावेळेला झाडाखाली बसले होते तेव्हा त्यांच्या डोक्यावर सफरचंद पडलं. सफरचंद पडल्याचं नवल वाटलं का त्यांना? नाही. पण ते सफरचंद खाली का पडलं? वरती का नाही गेलं? सरळ का नाही गेलं? असे अनेक प्रश्न त्यांना पडले. आणि ज्यावेळेला त्यांनी खूप विचार केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी या सफरचंदाला स्वतःच्या केंद्राकडे ओढतीये, आकर्षण बल लावतीये, म्हणून ते जमिनीकडेच पडलं. He thought that earth must be attracting the apple towards itself and this force must be directed towards the center of the earth. The direction from the apple to the center of the earth is vertical at the position of the apple. Thus, the apple falls vertically downward. म्हणजे ही क्षितिजलंब दिशा आहे आणि म्हणून ते सफरचंद त्याच दिशेने खाली पडत असतं. न्यूटन thought that can this gravitational force also act on an object which is even greater height, much farther away from the earth, like on the moon? Can it act on other planets or and the sun? न्यूटनला वाटलं की पृथ्वी सफरचंदाप्रमाणे आणखी दूर असणाऱ्या वस्तूंवर सुद्धा म्हणजेच चंद्रावर, इतर ग्रहांवर, खगोलीय वस्तूंवर हे गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त करत असेल का? उत्तर निश्चितच हो आहे. या गुरुत्वाकर्षण बलामुळेच तर चंद्र किंवा पृथ्वीचे उपग्रह या पृथ्वीभोवती फिरत असतात. त्याचप्रमाणे सूर्याच्या भोवती जे ग्रह फिरतात ते देखील गुरुत्वाकर्षण बलामुळेच त्यांच्या त्यांच्या कक्षांमध्ये फिरत असतात. हे गुरुत्वाकर्षण बल नसतं तर हे ग्रह या पद्धतीने फिरले असते का याचा तुम्ही विचार करायचा आहे. We have seen that a force is necessary to change the speed as well as the direction of motion of an object. एखाद्या वस्तूची चाल बदलायची असेल, दिशा बदलायची असेल तर आपल्याला बलाची आवश्यकता असते. यामध्ये तुम्ही नीट पहा, बॉल बॅटवर आदळतो त्यावेळी काय होतं? सुरुवातीला बॅट वेगाने आले, बॉल आदळला त्यावेळेला बॅटचा वेग कमी झाला आणि नंतर पुन्हा तो वाढला. त्याचप्रमाणे बॉलची दिशा आणि चाल दोन्हीही बदललं. हे कशामुळे झालं? तर बॉल आणि बॅट यांनी एकमेकांवरती बल प्रयुक्त केलं. आलं लक्षात? सर आयझॅक न्यूटन गेव लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. न्यूटननी त्यांच्या प्रिन्सिपिया या पुस्तकामध्ये गतीचे नियम, गतीची समीकरणं दिलेली आहेत. परंतु त्यांच्या आधी केप्लर या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेले आहेत. केप्लर हॅड गिवन 3 laws describing planetary motions. But the reason of these laws was not known. So let's see about circular motion and centripetal force. ते नियम अभ्यासायच्या आधी आपल्याला वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. नेमकं काय आहे सर्क्युलर मोशन म्हणजे? तर एका दोरीच्या एका टोकाला छोटा दगड बांधून दुसरे टोक हातात धरा आणि यामध्ये दाखवल्याप्रमाणे फिरवा. टाय an object to one end of the string and rotate the string like this.
बघा ती वस्तू वर्तुळाकार फिरते. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? असं वाटतं तुम्हाला की आपण फोर्स अप्लाय करतो, बल अप्लाय करतो त्या दगडावर? इन विच डायरेक्शन इज द फोर्स ॲक्टिंग? मग या बलाची दिशा काय असेल असं तुम्हाला वाटतं? आणि जर आपल्याला हे बल थांबवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? आपल्या असं लक्षात येतं की ॲज लाँग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. दॅट मीन्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. जोपर्यंत आपल्या हातामध्ये दोरी आहे तोपर्यंत त्या दगडावर आपण आपल्या हाताच्या दिशेने बल प्रयुक्त करतो. म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे त्याला आपण खेचत असतो. आणि जेव्हा आपण मग ही दोरी सोडतो तेव्हा काय होतं? पहा, जेव्हा दोरी सोडून देतो तेव्हा वस्तूवरचं बल संपुष्टात येतं आणि वर्तुळावर वस्तूच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने ती वस्तू फेकली जाते. When we release the string, the force stops acting and the object will fly off along a straight line which is the tangent to the circle. येते लक्षात? पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, हा प्रयोग करा तुम्ही. चावी हातामध्ये गरगर फिरवा आणि सोडून द्या. बघा ती कशी कोणत्या दिशेने जाते. Thus a force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called centripetal force. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलाला अभिकेंद्री बल म्हणतात आणि या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होतात. यामध्ये तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत आहे. पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करते, म्हणजे गुरुत्वाकर्षणाची दिशा दाखवलेली आहे. आणि व्ही या अक्षराने चंद्राच्या मूवमेंटची दिशा, म्हणजे चंद्र कुठे जातो त्याच्या विस्थापनाची दिशा दाखवलेली आहे, त्याच्या वेगाची दिशा दाखवलेली आहे. गुरुत्वाकर्षणाची दिशा आणि त्याच्या वेगाची दिशा हे एकमेकांना कसे दिसत आहेत? लंब दिसत आहेत. यू नो दॅट द मून रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. द डायरेक्शन ऑफ मोशन ॲज वेल ॲज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजिंग ड्युरिंग दिस मोशन. सतत दिशा बदलती आहे चंद्राची. येते लक्षात? योहानस केपलर यांनी देखील ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडलेत. केपलर स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. लेट्स स्टडी दीज लॉज. काय सांगतात पहिला नियम? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून सूर्यकक्षेच्या एका नाभीवर असतो. येलो कलरनी सूर्य दाखवला आहे. 2 फोकस दाखवलेत, फोकस 1 फोकस 2 म्हणजे नाभी 1 आणि नाभी 2. आणि त्याभोवती निळ्या म्हणजेच ब्लू कलरनी एक प्लॅनेट फिरताना दाखवलं आहे पहा. तर तो बरोबर गोलाकार नाही फिरत आहे, तो लंब वर्तुळाकार कक्षेत फिरतो आहे. म्हणजेच ग्रहांची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार असते आणि त्याच कक्षेमध्ये ते सूर्याभोवती फिरत असतात. हा पहिला नियम. हे लंब वर्तुळाकार आपल्याला देखील ड्रॉ करता येतं. 2 ड्रॉइंग पिन्स आपण बोर्डवर फिक्स करायच्या काही अंतरावर. त्याच्यापेक्षा थोडासा मोठा एक दोरा घ्यायचा आणि पेन्सिलच्या सहाय्याने लंबवर्तुळ अशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. तुम्ही नक्की प्रयत्न करा. आता केपलरने दुसरा नियम काय सांगितला आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. एकच रेषा तीच पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीने त्या रेषेने एकूण किती क्षेत्रफळ व्यापले हे यामध्ये दिसतंय. अंतर वाढल्यावर आणि सूर्यापासून जवळ आल्यावर नेमकं क्षेत्रफळात काय बदल होतो हे बघा, लक्षात घ्या. तर ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते आणि म्हणून जेव्हा ती सूर्याच्या जवळून जाते तेव्हा त्याचा वेग वाढतो. लक्षात आलंय? आणि त्या ठिकाणी ते जास्त क्षेत्रफळ आपल्याला दिसतं, परंतु सूर्यापासून लांब असताना आणि सूर्यापासून जवळ असताना त्या रेषेने व्यापलेलं क्षेत्रफळ हे समान असतं. तिसरा नियम केपलरने काय सांगितला आहे?
The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. आवर्तकाल म्हणजे काय? तर ग्रह एका पॉईंटला आहे, त्या पॉईंटला तो फिरून जेव्हा परत येतो त्यासाठी लागणारा कालावधी म्हणजे आवर्तकाल. आणि सूर्यापासून त्याचं सरासरी अंतर ते तर लक्षात येते, म्हणजे त्याची कक्षा सूर्यापासून किती लांब आहे. तर ग्रह सूर्यापासून जेवढा जवळ तेवढं त्याला एक परिक्रमा करण्यासाठी लागणारा वेळ कमी असणार. आणि जेव्हा ग्रह सूर्यापासून लांब असेल, यामध्ये दाखवल्याप्रमाणे दुसऱ्या वर्तुळातला ग्रह सूर्यापासून जास्त लांब आहे, तेव्हा त्याला एक परिक्रमा, एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करायला लागणारा कालावधी हा जास्त असणार आहे. कारण अंतर वाढलं की लागणारा वेळ वाढणार आहे. अँड दॅट्स वाय टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. टी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन, आवर्तकाल. आर म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, सूर्यापासून त्या ग्रहाचं सरासरी अंतर. यांचा संबंध या ठिकाणी दाखवलेला आहे. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. दॅट इज टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब, दे आर कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय के. तिन्ही नियम लक्षात आलेले आहेत. केप्लरने हे नियम सांगितले, परंतु केप्लरना ग्रह या नियमांचे पालन का करतात हे स्पष्टीकरण मात्र देता आलेलं नाही. केप्लर हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे these laws. We will see how these laws help Newton in the formulation of his theory of gravitation. या नियमांचा उपयोग गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना निश्चितपणे झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण केप्लरचे नियम पाहिलेले आहेत. पुन्हा पुन्हा पहा, हे नियम समजून घ्या आणि वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याची नेमकी कोणकोणती उदाहरणं आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, वापरतो, ते आपल्या वहीमध्ये नोंद करा. मला एक जात्याचं उदाहरण तुम्हाला सांगावंसं वाटतं. पूर्वी दळण दळण्यासाठी जात्याचा वापर व्हायचा. तर जातं फिरण्याची दिशा आणि पीठ पडण्याची दिशा थोडंसं बघा, विचार करा. आणि याच्यामध्ये मग वर्तुळाकार गती, अभिकेंद्री बल याचा काही संदर्भ लागतो आहे का, तो देखील विचार करा. सो गिव्ह सम मोर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. होप यू अंडरस्टूड केप्लर्स लॉज अँड अबाउट ग्रॅव्हिटेशन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.